बीड लोकसभा निवडणूक रणधुमाळीचा अंतिम टप्पा आलाय. अवघ्या काही दिवसावरच मतदान होणार आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि वंचित आघाडीचे अशोक हिंगे अशा पद्धतीने ही लढत होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. अंतिम टप्प्यात ही निवडणूक आली आणि मुंडे साहेबांचे शिलेदार म्हणून राहिलेले माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारू, साहेब, कशा पद्धतीने ही निवडणूक होती? प्रचार जोमाने सुरू आहे. कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सपोर्ट करताय, काय सांगा? नाही, बीड लोकसभा जे चालू आहे प्रचार, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, आमदार, माजी आमदार, इतर जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी सरसावलेले आहेत. प्रचार जोरात चालू आहे आणि आता निवडणूक म्हणले की प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार उभे असतात. ते आपापल्या परीने प्रचार करत असतात, लोकांमध्ये जाऊन स्वतःबद्दल सांगत असतात. पण मला असं दिसतंय की पंकजाताई मुंडे ह्या सिनियर आहेत, शिवाय 5 वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होत्या, पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत आणि त्यांच्या कामाची झडप नेहमी चांगली राहिलेली आहे. पॉझिटिव्ह विचार करणारे आहेत, कोणाशी त्यांचं शत्रुत्व नाही, कोणाला फार ते कोणाचा अनादर करत नाही आणि अशी एक चांगली उमेदवार म्हणून आपल्या जिल्ह्याच्या मार्फत जर निवडून गेली पंकजाताई, तर त्या देशाच्या कारभारामध्ये येऊ शकतात, केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये येऊ शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी केंद्रामध्ये मोदींचं सरकार येईल असं संपूर्ण देशाचं वातावरण आहे, अशा वातावरणात जर पंकजाताई गेल्या आणि त्या जर केंद्रात मंत्री झाल्या, साहजिकच त्याचा फायदा बीड जिल्ह्याच्या विकासाला होईल. बीड जिल्ह्यामध्ये काही गोष्टीमध्ये खूप मागासलेपण आहे, सिंचनामध्ये खूप मागासलेला आहे. त्यामध्ये केंद्रीय निधी, राज्याचा निधी मिळून एखादा मोठा, तसं सगळे लोक म्हणतात, पश्चिम वाहिन्या ज्या पाण्याच्या आहेत, जे पाणी समुद्राला मिळतं ते पाणी अडवायचं, त्याला पूर्वेला बाजूला पूर्ववाहिनी करायची, गोदावरी मार्फत ते मराठवाड्यात आणायचं आणि ते पाणी पाईपलाईनने मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पोहोचायचं. ही योजना आहे. त्याला केंद्राची आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. अशा वेळी सक्षम खासदार जर असेल तर ह्या गोष्टी मार्गी लागू शकतात आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की पंकजाताई यांना निवडून जनतेने द्यावं आणि त्यांना आपल्या विकासाचे जे प्रश्न आहेत ते सोडण्याचा संधी द्यावी. सध्या जो विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे, विधान परिषदेचे आमदार सुरेश दस हे स्वतंत्रपणे फिरतायत आणि तुम्ही दोघे, आजबे आणि तुम्ही दोघं स्वतंत्र वेगळा प्रचार करतायत. त्याच्यातून वेगळा मेसेज जात नाही. नेमकं कशामुळे सुरू आहे? नाही, असं काहीच नाही. जसं बाळासाहेब आणि मी काही सभा आम्ही एकत्र घेतल्या, काही वेगवेगळे घेतलेल्या आहेत. सुरेशराव पण वेगळ्या सभा घेत आहेत. आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, पण उद्देश एकच आहे की पंकजाताईला निवडून आणायचं. आणि त्यामुळं आम्ही जरी वेगवेगळ्या सभा जरी घेत असलो तरी त्या सर्व सभांचा फायदा उमेदवाराला होईल. मराठा आरक्षणाचा किती परिणाम होईल? कारण की सध्या सगळीकडे मराठा आरक्षणासंदर्भात बोललं जातं. काही भागात आम्ही फिरलोत मध्यंतरी, त्या काही भागात गेलं तर बजरंग सोनवणेचं नाव घेतलं जातं, त्या साईडला काही गेलं तर पंकजाताईच. म्हणजे कसं चित्र राहील बाबा? तुम्ही पण फिरताय, काय लोक बोलते? मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही. ऑलरेडी आता मराठा आरक्षण मिळालेलं आहे, 10% झालेलं आहे आणि त्यामुळं आणि ते लागू पण झाले, त्यामुळं त्याचा फायदा मराठा समाजाला होईल. आता चळवळ जी असते कुठली, जरांगे पाटलांचं म्हणणं होतं की आरक्षण मिळावं, ते मिळालं. आता दुसरा त्यांचं म्हणणं आहे की सगळे सोयरे, त्याच्यावर समिती बसलेली आहे, योग्य वेळेस ज्यावेळेस समितीचं कामकाज संपेल त्यावेळेस त्याच्यावर निर्णय होईल. आणि त्यामुळं ओबीसी पुष्कळ मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालेले आहेत, त्यामुळे ते ऑलरेडी ओबीसीमध्ये गेलेलेच आहेत. आष्टी मतदारसंघामधून गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला प्रीतमताईला 71,000 मताची लीड दिली होती.
आता तुम्ही तिघ आम्ही तिघं तीन एकत्र नेते एकत्र आल्यामुळं आहेत. यावर्षी किती त्याच्यामध्ये lead होईल? निश्चितच वाढ होईल. 71,000पेक्षा जास्त लीड हे पंकजाताईला मिळेल, कारण आम्ही तिघे एकत्र आहोत. उमेदवार आपला चांगला आहे. या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच त्या मागच्यापेक्षा जास्त लीड मिळेल. या निवडणुकीमध्ये मुंडे साहेबांची काय उणीव जाणवते? कारण त्यावेळेस आष्टीमध्ये मोठी सभा घेतली होती मुंडे साहेबांनी, आणि आता साहेब नसल्यामुळे या प्रचारादरम्यान काय उणीव जाणवते? मुंडे साहेबांचं नेतृत्व हे राज्याचं नेतृत्व होतं. राज्यभर त्यांना दौरे करायचे असल्यामुळं त्यांना असं फार गावोगाव फिरणं शक्य नसायचं. त्यामुळे ते काय करायचे, तालुक्याच्या ठिकाणी एक मिटिंग घ्यायचे, पुढच्या तालुक्याच्या ठिकाणी एक मिटिंग घ्यायचे. जाहीर सभा घेण्यावर त्यांचा जोर होता. पण आता पंकजाताईचं म्हणणं असं आहे की आपण जरा गावभेटीवर जोर देऊ, आणि म्हणून पंकजाताई इथे येऊन गेल्या. काल पाटोदा शिरूरला होत्या, परत आपल्याकडे आष्टीला येणार आहेत. त्यावेळेस ती 40 गाव होतील. म्हणजे त्यांचा वैयक्तिक गावभेटीवर जोर आहे. मुंडे साहेबाचा गावभेटीपेक्षा मोठ्या जाहीर सभा घेण्यावर जोर होता. पंकजाताईला जर संधी दिली आपल्या बीड जिल्ह्याने खासदार म्हणून, तर काय त्याचा परिणाम होऊ शकतो आणि विकासाच्या बाबतीमध्ये काय येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल? पंकजाताईला संधी मिळाल्यानंतर केंद्रामध्ये मोदींचं सरकार असेल, सरकारमार्फत ज्या मोठमोठ्या योजना आहेत, जसं मी आता सांगितलं की पश्चिम वाहिनीचं पाणी 126 TMC पाणी मराठवाड्याला मिळेल. याशिवाय आपल्या रेल्वेला निधी मिळालेला आहे. रेल्वे आता बीडपर्यंत जवळपास गेलेली आहे. परळीपर्यंत तिला जायचंय. त्यानंतर आणखी फास्ट रेल्वे सुरू व्हायच्या आहेत. वंदे भारत वंदे भारत आहे. पण असं त्या सर्व कामाला योग येऊ शकतो. याशिवाय केंद्राच्या ज्या योजना आहेत, म्हणजे नॅशनल हायवेज असतील, उदाहरणार्थ आष्टी मतदारसंघामध्ये शिरूर आणि पाटोद्यामध्ये नॅशनल हायवे जास्त झाले, आष्टीमध्ये त्यामुळे कमी झालेत. तर ती आपल्याला उणीव भरून काढता येईल. आणि ती पंकजाताई आल्यानंतर आष्टी नगर, आष्टी जामखेड, बीडपर्यंत पूर्ण कॉन्क्रीट रोड नव्याने आपल्याला ते काम हाती घेता येईल, पूर्ण करता येईल. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंची सभा झाली. त्या सभेमध्ये उमेदवार बजरंग सोनवणेने असं सांगितलं की सध्या जो प्रचार सुरू आहे त्या व्यासपीठावरचे जे नेते त्यांच्यावर पंकजा मुंडेचा विश्वास नाही असं बोललं जातंय, असं त्यांनी एक आरोप केला. काय सांगाल? असं असू शकत नाही. जे कार्यकर्ते महिना 2-2 महिने रात्रंदिवस प्रचारामध्ये आहेत, त्यांच्यावर पंकजाताई अविश्वास कसं दाखवतील? ही मीडियामध्ये काहीतरी गैरसमज असेल. त्यांचा सर्वांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला राहूनच सगळे लोक काम करतात. शेवटी काय सांगाल? संपूर्ण जिल्हाभरामध्ये आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत आहे. एकूणच मोदींची सभा घ्यावं लागली असं पण त्यांनी विरोधकांनी आरोप केला. मोदींची सभा जवळपास राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात होत आहे. त्यामुळे ते आपल्याही आलेले आहे आणि मोदींचा प्रचाराचा वेग फार जास्त आहे. आता ही सभा ऑल इंडिया भारतीय जनता पक्षाने लावलेली सभा आहे. त्यांना असं वाटलं की मोदी त्यांच्या हिशोबाने त्यांनी सभा ठेवली. मी या सभेच्या निमित्ताने संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो की आपण मोदींच्या सभेला या, मोदींचे विचार ऐका आणि परत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा गावोगावी प्रचार करा. बीड जिल्ह्यात आतापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार झालेत आणि आता ओबीसी मराठा असं चित्र रंगवलं जाते. ह्याचा परिणाम होईल का? काय वाटतं तुम्हाला? बीड जिल्हा अत्यंत सेक्युलर जिल्हा आहे. जातीपातीवर जरी प्रचार कोणी करत असला तरी मतदार जातीपातीवर कधी गेलेला नाही. आणि त्याचं उदाहरण म्हणून बीड जिल्ह्यातले खासदार जे अनेक आतापर्यंत होऊन गेले ते सर्व जाती धर्माचे होऊन गेलेले आहेत. अर्थात मुस्लिम कोणी झालेलं नाही, पण हिंदूतल्या ज्या जाती आणि पोटजाती आहेत त्यामध्ये झालेले आहेत. आणि आता सुद्धा मीडियामध्ये किंवा प्रचारामध्ये जातीवर बोललं जातं, पण प्रतिशत ते नसतं. प्रदेशात जर आपण गेलो तर असं काही जाणवत बी नाही, कोणी जातीचा विषय काढत नाही, कोणी काहीच नाही. एकूणच आपण पाहिलं की हे होते माजी आमदार भीमराव धोंडे. त्यांनी सांगितलं की पुन्हा पंकजा मुंडेला बीड जिल्ह्याची जनता साथ देईल आणि त्या खासदार म्हणून निवडून येतील.
अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.